आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्तानं राज्यासह देशभरामधील गणपती मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर तसंच पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर याचबरोबर अष्टविनायक गणपती मंदिरात भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी असं संबोधलं जातं. या दिवशी केलेल्या उपवासाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ एका अंगारकीचा विधिवत उपवास केल्यानं भाविकांना वर्षभरातील 21 संकष्टी चतुर्थींच्या उपवासाचं पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. हा दिवस गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यानं या दिवशी केलेली आराधना सर्व विघ्न दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते. रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचं दर्शन घेऊन आणि त्याला अर्घ्य अर्पण करून हा उपवास सोडला जातो. त्यामुळे मनाला शांती आणि जीवनामध्ये समृद्धी लाभते अशी भाविकांची भावना आहे. तर आज राज्यभरातील मंदिरांमध्ये गर्दी होती. आता आपण थेट सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाणार आहोत. तिथून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ओम, आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. भाविक मोठ्या संख्येनं सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असणार आहेत. कशा प्रकारे मंदिर प्रशासनानं तयारी केलेली आहे? अगदी बरोबर आहे. खरं तर आपण पाहतोय माझ्या मागे आज अंगारकी निमित्त मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात आपण आहोत आणि माझ्या मागे ज्या पद्धतीने आपण दृश्यांमध्ये पाहतोय की भाविकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे. अगदी पहाटेपासून या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात रांग लावण्यात आली. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबईसह मुंबईलगतच्या भागांमधलं जर एक प्रसिद्ध असं गणपती मंदिर आणि खरं तर एक आपल्या हक्काचं ठिकाण म्हणून सिद्धिविनायकाच्या मंदिरात हजारो लोक गर्दी करतात, आपल्या मनोकामना, इच्छा आणि सगळ्या अपेक्षा व्यक्त करतात आणि कुठेतरी एक मानसिक समाधान घेऊन पुढे जातात आणि एक आत्मिक बळ इथून घेऊन जातात. या दृष्टीनं आज जर पाहायला गेलं तर आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था असेल किंवा त्यासोबतच इतर पोलिसांची मदत असेल किंवा सिद्धिविनायक ट्रस्टचे जे काही सुरक्षा रक्षक असतील यांच्याकडनं या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बॅरिगेटिंग असेल किंवा बारीक सारीक गोष्टींचं नियोजन जेणेकरून गर्दीचा कुठलाही त्रास सर्वसामान्यांना होणार नाही आणि त्यातून कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी आणि याची काळजी प्रशासनाकडनं घेतली जाते. खऱ्या अर्थानं प्रशासनाकडनं ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यातून गर्दीचं नियोजन, त्यासोबतच भाविकांना प्रसाद वाटप असेल किंवा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सूचीबद्ध पद्धतीने व्हाव्या, याचा कुठलाही फटका बसून याची काळजी घेतली जाते आपल्याला पाहायला मिळते. जसजसा दिवस आता सुरू होईल त्या पद्धतीनं या ठिकाणी गर्दी व्हायला सुद्धा सुरुवात होईल. त्यामुळे एकंदर सिद्धिविनायकाच्या मंदिरातलं आपण आजचं वातावरण पाहिलं तर अतिशय उत्साहपूर्ण आहे आणि कुठेतरी भाविकांमध्ये सुद्धा आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनामुळे एक नवचैतन्य निर्माण झाल्याचं एकंदर या सगळ्या दृश्यांमधून आणि या गर्दीतल्या लोकांच्या चेहऱ्यावरील हास्यातून आपल्याला पाहायला मिळतं. प्राची, नक्कीच ओम, तर हाच उत्साह आज दिवसभर सगळ्याच गणपती मंदिरांमध्ये पाहायला मिळणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि यानिमित्त राज्यासह देशभरातील गणपती मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.